नमस्कार मित्रांनो, एखाद्या स्त्रीची सतत आठवण येत असेल तर नक्कीच मित्रांनो असं बऱ्याच जणांसोबत होतं, पण समजत नाही नक्की आपल्यासोबत असं का होतंय. तर कधी कधी असं होतं की दिवसभर कितीही कामात व्यस्त असलो तरी त्या एका स्त्रीचा विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतो. सकाळी उठल्यावर तिचीच आठवण येते, काम करताना अचानक तिचा चेहरा आठवतो आणि झोपताना रात्री शेवटचा विचारही तिचाच असतो. पण असं का होतं, कधी पाहिलंय का? पहिलं कारण म्हणजे भावनिक जोडलेपण. मित्रांनो, त्या व्यक्तीसोबत तुमच्या काही खास आठवणी तयार झालेल्या असतात. एखादा संवाद, तिचं बोलणं, काळजी घेण्याची पद्धत, या गोष्टी मनावर खोल परिणाम करत असतात. आणि दुसरं कारण म्हणजे अपूर्ण राहिलेले नातं, अपूर्ण संवाद. कधी कधी काय होतं, आपल्या मनाला एखाद्या व्यक्तीपेक्षा तिच्यासोबत झालेल्या गोष्टींची जास्त आठवण येते. तिने असं का केलं, आपलं नातं पुढे काय झालं असतं, असे प्रश्न मात्र तुमच्या देखील मनात फिरत राहत असतील. मित्रांनो, तर तिसरं कारण म्हणजे तुमच्या आयुष्यात तिची एक वेगळीच जागा निर्माण झालेली असते. प्रत्येक व्यक्तीची जागा दुसरी व्यक्ती घेऊ शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ती दूर गेली की तिची अनुपस्थिती जास्त जाणवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या स्त्रीची सतत आठवण येते म्हणजे तिलाही तुमची आठवण येत असेल असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. कधी कधी आपलं मन स्वतःच्या भावना दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांशी जोडून पाहतं. म्हणूनच तिची आठवण येत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच खरंच मला तिची गरज आहे की तिच्यासोबत अनुभवलेली भावना मला पुन्हा अनुभवायची आहे. या दोन गोष्टीमध्ये एक खूप मोठा फरक आहे. आणि जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची असेल तर अंदाज बांधण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे संवाद साधणं जास्त चांगलं राहील. कारण ही काही नाती फक्त आठवणीमध्ये ठेवण्यासाठी नसतात, तर त्यांना समजून घेण्यासाठी असतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रिलेशनशिप व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी नक्की कनेक्ट राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.